चला तर मस्त आज आपण झटपट अशी इडली बनवणार आहोत। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। खूप मस्त अशी एकदम स्पंजी अशी इडली होते आणि झटपट रेसिपी आहे। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। जास्त वेळही नाही लागत, तुम्ही सकाळी नाश्त्याला वगैरे बनवू शकता ही इडली। परत मी दीड वाटी इथे रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथं फ्रेश दही घ्यायचं आहे। जास्त आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला। तर याला आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि रवा अगोदर। जास्त जर आंबट नसेल तर तुम्ही 1 वाटी दही पण घेऊ शकता अशा प्रकारे। आता यामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे। मिक्स करून घ्यायचं आपल्याला दह्यामध्ये पूर्ण। परत 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे। गाठी वगैरे बिलकुल आपल्याला यामध्ये राहू द्यायच्या नाही, पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। खूप मस्त अशी स्पंजी इडली होते, कोणतीही पूर्व तयारी करायची गरज नाही आपल्याला या इडलीसाठी। अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स करून साईडला तुम्ही 5-10 मिनिटं ठेवू शकता, नाही ठेवलं तरीही पण चालते। परफेक्ट असं पाणी होतं। 1.5 वाटी रव्याला 1.5 वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे। परत एक वेळेस सांगते मी तुम्हाला, 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आपण, 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी आपण दही घेतलेला आहे आणि परफेक्ट असं 1.5 वाटी पाणी झालेलं आहे आपल्या इडलीला। बघू शकता किती मस्त असं बॅटर रेडी झालेलं आहे आपल्या इडलीचं। खूप मस्त अशी स्पंजी इडली होते। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। अशा प्रकारे आपल्याला ते गाठी वगैरे काही बिलकुल राहू द्यायचे नाही। बघू शकता किती मस्त असं आपल्या इडली अर्धी वाटी पाणी आपलं उरलेलं आहे। अशा प्रकारे जास्त आपल्याला पातळसर बॅटर नाही करायचं, असं घट्टच राहू द्यायचं। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आता यामध्ये मी थोडंसं अर्धा चम्मच सोडा घालायचा आहे आपल्याला, खायचा सोडा। अर्धा चम्मच थोडंसं पाणी टाकायचं सोड्यावरती, किंवा असंच फेटून पण घेऊ शकता तुम्ही। इनो वगैरे जर टाकला तर थोडंसं कमीच टाकायचा। इनो टाकला नाही तरीही पण चालते, खायचा सोडा जरी टाकला तरी पण चालते। अशा प्रकारे मीठ टाकलेलं होतं मी अगोदर, आता खायचा सोडा टाकणार आहे। थोडंसं यावरती पाणी टाकायचं, थोडंसं 1 चम्मच मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच खायचा सोडा घातलेला आहे। अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता किती मस्त असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आता आपल्याला लगेच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे। सर्व इडली पात्राला तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे। तर कुकर ठेवलं आहे मी इडलीचं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे। सगळं स्टँड आपल्याला तेल लावून इडली घालून त्यामध्ये बॅटर घालून ठेवून द्यायचे अशा प्रकारे। खूप मस्त अशी इडली होते, नक्की तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस बनवून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी। तर 4 ते 5 मिनिटं वेट करू आपण। 5 मिनिटामध्ये मस्त आपली इडली ते रेडी होते। तर चला चेक करू। बघू शकता किती मस्त अशी आपली इडली रेडी झालेली आहे, किती टम्म अशी फुगलेली आहे, बिलकुल लागत नाही। बघू शकता तुम्ही चाकूला, खूप मस्त अशी आपली इडली रेडी झालेली आहे। चला तर आता आपण काढून घेऊ। बघू शकता, तुम्हाला दाखवते मी, किती पांढरी शुभ्र झालेली आहे आपली इडली आणि स्पंजी पण बघू शकता तुम्ही। बघू शकता किती सॉफ्ट अशी झालेली आहे। खूप मस्त अशी इडली झालेली आहे, नक्कीच सर्वांना आवडेल। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल. बघू शकता किती मस्त अशी आपली इडली रेडी झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही इडली नक्की बनवा. पूर्वतयारी करायची गरज नाही, 5 मिनिटात इडली रेडी होते.